नमस्कार शेतकरी बंधूंनो, ॲग्रोवनच्या फेसबुक लाईव्ह या कार्यक्रमात तुमच्या सर्वांचं स्वागत आहे। ऊस शेती तशी दिवसेंदिवस खूप म्हणजे महाराष्ट्राची जरी एक आवडतं पीक असलं तरी दिवसेंदिवस नवनवीन आव्हाने येत चालले आहेत। कांडी लागण असेल, वेगवेगळ्या लागणीच्या पद्धती असतील, त्या संदर्भात नवीन प्रयोग आपले प्रगतशील शेतकरी आपल्या शेतात कंटिन्यूस सतत करत आहेत आणि अशाच पद्धतीनं एक आपले जे प्रयोगशील शेतकरी आहेत पश्चिम महाराष्ट्रातील शेतीनिष्ठ पुरस्कार ज्यांना मिळाला आहे असे शेतकरी श्री सुरेश कबाडे यांच्या मळ्यावर आलो आहोत आपण आणि त्यांच्याकडून आज जाणून घेणार आहे की ऊसाच्या बेनेमाळा व्यवस्थापन कशा पद्धतीनं करायचं असते। तर मित्रांनो, भेटूया श्री सुरेश कबाडे यांना। अण्णा नमस्कार। नमस्कार। आणि ॲग्रोवन फेसबुक पेजवर जे काही शेतकरी लोक बघत आहेत त्यांना पण माझा नमस्कार। अण्णा, आता सगळ्यात महत्त्वाचा विषय येतो की बेनेमाळा आणि त्याचं व्यवस्थापन कशा पद्धतीने, कारण संपूर्ण जे ऊस शेतीचं जे भवितव्य जे अवलंबून असतं ते बेण्यावर अवलंबून असतं। म्हणजे सुरुवातीला जर बेणं जर तुमचं चांगलं असेल तर पुढच्या संपूर्ण गोष्टी अपेक्षित उत्पादनापर्यंत आपण पोहोचू शकत असतो। तर बेनेमाळा व्यवस्थापन ह्याविषयी थोडंसं माहिती सांगा आणि त्याची सुरुवात कशा पद्धतीने करायला पाहिजे। आता ऊसाच्या उत्पादनात बेनेमाळा म्हणजे हा त्याचा पाया आहे चांगल्या उत्पादनाचा। आणि जर तुमचं बियाणं चांगलं असेल तर चांगल्या पद्धतीनं वाढत असतं। तर आज बऱ्याचदा आम्ही बघतो की आपण शेतामध्ये ऊसाच्या उत्पादनासाठी इतर बरेचसेच आपण खते देणे, चांगली मशागत करणे असते, बाकीचे ज्या काही गोष्टी असतील ते करतो। पण बेनेमाळ्या बाबतीत मला वाटतं शेतकरी थोडे दुर्लक्ष करतात। आता किती शेतकरी स्वतःचा बेनेमाळा करतात असा जर प्रश्न विचारला तर मला वाटतं तो एक संशोधनाचा विषय होईल। तर बियाणं चांगलं पाहिजे, जर तुम्हाला उत्पादन चांगलं काढायचं असेल तर बियाणं चांगलं असेल तर एकरी जवळजवळ 35 टनापर्यंत बियाण्यामध्ये वाढ झालेली मी स्वतः बघितले। 35 टनामध्ये वाढ झालेली बघितली, 35 टन कमी पण झालेलं बघितलेलं आहे। तर बियाणं जर चांगलं असेल तर तुम्ही एकरी एवढं 35 टनापर्यंत वाढ होऊ शकते। म्हणजे सर्वसाधारण जर आपलं सामान्य शेतकरी जर असतील ते 40-50 टनाचे जर शेतकरी असतील, जर बियाणे चांगल्या पद्धतीत केले तर आरामात 5-10 टन तर त्याला 100% फरक पडू शकतो। अशा गोष्टीचा आहे। ठीक आहे, बरं ठीक आहे। आता हे सुरुवातीच्या फेज झालं, पण बेनेमाळा म्हणजे बियाणं निवडताना कोणती काळजी घ्यावी आणि त्याचं व्यवस्थापन कसं करावं ह्या संदर्भात थोडीशी माहिती। आता बेनेमाळा करताना आता आम्ही जवळजवळ गेली 15 वर्ष झाले 86-032 हे आपण लावतो आणि हे उत्पादनाच्या दृष्टीने सुद्धा ही व्हरायटी चांगली आहे। ऊसाला रिकव्हरी चांगली आहे। 8 साली ऊस जर आपण केला तर सुरुवातीला अग्रक्रमानं हा ऊस जातो आणि आत्तापर्यंत ऊस शेतीमध्ये जे नवीन रेकॉर्ड झालेत ते ह्या व्हरायटीमध्ये बियाणं ते चांगल्या पद्धतीनं केलं पाहिजे। जसं की समजा तुमच्या गावामध्ये एखाद्या शेतकऱ्याचा चांगल्या पद्धतीनं ऊसाचं उत्पादन निघालेलं असेल 100+, तर त्याचा जर बेनेमाळा असेल तर त्या बेनेमाळ्यामधील चांगले सिलेक्शन करून आपण ऊस निवडायचे। म्हणजे कसे तर त्याचा तळाचा घेर जवळजवळ 5 ते 6 इंच असावा, 6 ते 7 इंच 8 इंचाची कांडी असावी। आणि हे निवडत असताना सुद्धा ज्या ऊसाच्या बेटामध्ये ऊसाची संख्या जास्त आहे आणि जाडी पण आहे असे ऊस निवडायचे। म्हणजे त्याची आनुवंशिकता त्या बियाण्यामध्ये उतरली पाहिजे, की त्याच्यामध्ये जाडी पण आली पाहिजे आणि आपणाला फुटव्यासाठी त्याचा आनुवंशिक गुण त्याच्यामध्ये उतरला पाहिजे। तर असे ऊस आपण निवडायचे आणि हे निवडत असताना एकदम स्टँडर्ड चांगले जे आहेत चांगलं त्यातलं ते संपूर्ण शेतामधले निवडून घ्यायचे बियाणे आणि त्याचा बेनेमाळा करायचा। आणि तो बेनेमाळा करत असताना सुद्धा आपण असं नियोजन करायचं की समजा आता ह्या पुढल्या वर्षी तुमचं जर जूनमध्ये जर लागणीचं नियोजन असेल तर ह्या वर्षी तुम्ही ऑगस्ट महिन्यामध्ये बेनेमाळा केला पाहिजे। म्हणजे जेणेकरून पुढल्या जून महिन्यामध्ये 10 महिन्याचं आपल्याला बियाणं मिळालं पाहिजे। शक्यतो करून जे आपण बियाणं करतो ते 10 महिन्यापेक्षा जास्त वयाचं नसावं। कवळं बियाणं असेल तर त्याची उगवण शक्ती चांगली असते आणि उत्पादनाच्या दृष्टीनं सुद्धा तुम्ही 11 महिन्याचं 12 महिन्याचं बियाणं न वापरता 10 महिन्याचं बियाणं वापरलं पाहिजे आणि त्या दृष्टिकोनातून त्याचं नियोजन हे आज आपण केलं पाहिजे। बेनेमाळ्याच्या संदर्भात थोडीशी आपण त्याची पूर्व मशागत जमिनीची कशा पद्धतीने करावी किंवा त्याला सेंद्रिय खतांची मात्रा कशी करावी ह्या संदर्भात थोडक्यात माहिती सांगा। आता
बेनेमाळा असेल किंवा रेग्युलर जे आपण ऊसाची लावण वगैरे करतो, कमीत कमी माझ्या मते 1-2 नांगरटी उभ्या आडव्या आपण केल्या पाहिजेत. कारण बऱ्याचदा बघतो की आपण शेतकरी इतर गोष्टीला खर्च करतात, पण काही वेळा नांगरट चांगली करत नाही. एखादीच नांगरट करतात, ते पण व्यवस्थित होत नाही. तर माझ्या मते आपण किमान 1-2 नांगरटी खोल केल्या पाहिजेत. आणि पहिली नांगरट केल्यानंतर 4 दिवसांनी परत आपण 3-3.5 फुटाच्या सऱ्या पाडायच्या आणि त्या सरीवरती आपण ते तापवत ठेवायचं. कारण 3-3.5 फुटाच्या सऱ्या पडल्यामुळं रानाचं जे क्षेत्रफळ आहे ते क्षेत्रफळ जास्त वाढतं आणि त्याच्यामध्ये चांगल्या पद्धतीनं ही जमीन तापत असते. मग अशा पद्धतीने 1-2 नांगरटी आपण करायच्या. हे ठीक झालं की उन्हाळ्याच्या बाबतीत हे ठीक झालं, पण आत्ताच्या ह्या परिस्थितीनुसार म्हणजे आता आपण सर्वसाधारण आता सप्टेंबर महिन्यात आहोत, सप्टेंबर अखेरला आहेत. आता जर समजा बेनेमाळा करायचं यावर्षी आपल्याला ऑगस्टमध्ये लागण करायची, त्या दृष्टीनं लागण बेनेमाळा म्हणजे तर आपल्या ऑक्टोबरमध्ये. सर्वसाधारण सोयाबीन निघाल्यानंतर आता जे रानाची मशागत आपल्याला पावसामुळे ते करता शक्य नाही. हां, मग त्यावेळेला काय खबरदारी शेतकऱ्यांनी घ्यावी? काय अशा सोयाबीनचं तुमचं शेत असेल तर आपण बैलांना आऊत करू शकतो. बैलांना काय तुडवा जास्त होत नाही त्या शेतामध्ये. बैलांना आऊत करून त्याच्यामध्ये आपण मग बेनेमाळ्याचं नियोजन करू शकतो. काय अडचण येत नाही. फक्त चांगल्या पद्धतीनं मशागत का म्हटलो मी की मुळीची डेव्हलपमेंट चांगली होते आणि 1-2 नांगरटी आपण केल्यामुळं आत हवा खेळती राहते. तुमचे हराटे असतील, लावाळे असतील, हे कंप्लीट आपण नष्ट केलं पाहिजे त्या नांगरटीमधून. कारण ऊस शेतीमध्ये सध्या जास्त त्रास ह्या पिकाचाच होतो. म्हणजे हराळी असतील किंवा तुमचे लावाळा, हे तुम्हाला जे काय ऊसाला तुम्ही खत वगैरे देता जवळजवळ सगळं तेच शोषण करतात. ऊसाला काहीच त्याच्या वाटणीला त्यामध्ये येत नाही. आणि इतर जे गोडवं तण आहे ते तुम्ही मग शेंगावर विडमार किंवा ह्यावरती कंट्रोल करू शकता. तर कुठल्याही बेनेमाळा असेल किंवा रेग्युलर लागण असेल, सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे तुम्ही त्याची पूर्व मशागत ही चांगल्या पद्धतीने केली पाहिजे. आणि मग बाकीचं जे काय असेल ते पुढले जे काही गोष्टी आहेत ते शास्त्रोक्त पद्धतीने बियाण्याला ज्या पद्धतीनं आपण केलं पाहिजे त्या पद्धतीनं ते सगळे त्याची वाटचाल आपण करायला लागतं. ठीक आहे. आता आपण जमिनीची मशागत केलीच, आम्ही जमिनीची तयारी केली, बियाणं आपण बेनेमाळ्यातलं सशक्त चांगलं हुडकून बियाणं हे केलं, तर बीज प्रक्रिया कशा पद्धतीनं करावी आणि त्या संदर्भात थोडं कसं माहिती? बीज प्रक्रियासुद्धा अतिशय महत्त्वाचं आहे. बीज प्रक्रिया जर केलं नसेल तर कांडी कीड असतील, खवले कीड असतील, इतर काही रोग असतील, काही बुरशीनाशक रोग असतील तर त्याचा प्रसार होऊ शकतो. तर बीज प्रक्रिया हे अतिशय महत्त्वाचं आहे. तर त्यासाठी साधारण 20% क्लोरो, साधारण 1 लिटरला 2 मिली आणि कार्बेंडाझेम 1 लिटरला 1 ग्रॅम याप्रमाणे त्याचं चांगल्या पद्धतीनं मिश्रण करून 100 लिटर पाण्यामध्ये ते मिश्रण करून 10 ते 15 मिनटं ती बियाणं आपण बुडवून ठेवलं पाहिजे. म्हणजे जर आत कुठं कांडी कीड असेल तर त्याचं ते कीड आणि रोगाच्या प्रतिबंधासाठी आधी सुरुवातीपासून बीज प्रक्रिया खूप गरजेची आहे. बरं, ठीक आहे. ह्याच्या व्यतिरिक्त आणि आपण जर उगवण क्षमता चांगली व्हावी यासाठी काय आपण बीज प्रक्रियेमध्ये काय करू शकतो? काय वेगवेगळे तुमचे हे मिळतात जर्मिनेटर्स, ते त्याचा वापर करू शकतो. ओके, ठीक आहे. म्हणजे जर बीज प्रक्रिया करायची असेल तर कीटकनाशक, बुरशीनाशक आणि उगवण क्षमता चांगली होण्यासाठी एखादं औषध हार्मोन्स वगैरे ते आपण त्याचा वापर करायचा. सर्वसाधारण किती मिनिटापर्यंत बीज प्रक्रिया करावी? 15 मिनिटं तरी बीज प्रक्रिया करावी. बरेचसेच आपण असं बघतो की बीज प्रक्रिया करत असताना सुद्धा अतिशय गडबडीनं करतात. जेव्हा असं बुडवायचं आणि लगेच काढायचं तर त्याचा तुम्हाला त्या बीज प्रक्रियाचा काहीच उपयोग होत नाही. फक्त मनाला मानसिक समाधान की मी बीज प्रक्रिया केलेलं आहे. बीज प्रक्रिया करत असताना 15 मिनिटं जर त्यात ठेवला तर संपूर्ण ते शोषलं जाईल आतपर्यंत त्या ऊसाच्या ह्याच्यामध्ये. आणि जे आपला उद्दिष्ट आहे की कीडविरहित, बुरशी रोगविरहित चांगलं बियाणं आपल्याला मिळायला पाहिजे, तो उद्देश ह्यातून सफल होतो. बीज प्रक्रिया झाली, लागणीची सर्वसाधारण आपण जे आपण रेग्युलर उत्पादन घेण्यासाठी लागण करतो त्या पद्धतीने आपण बेनेमाळ्याची सुद्धा लागण करू शकतो. मग आता पुढचा महत्त्वाचा मुद्दा येतोय तो खत नियोजन. खत नियोजन कशा पद्धतीने केलं पाहिजे? आता बेने नियोजनला जे खत नियोजन आपण करतो आणि रेग्युलर जे उसाला खत नियोजन असतं त्याच्यामध्ये बराचसाच फरक त्यामध्ये येत असतो. बेनेमाळ्याला जे आपण स्फुरद आणि पालाश जे आहे ते सुरुवातीला आणि बांधणी वेळा हे 2 वेळाच देतो. आणि त्याला नत्राचं जे प्रमाण आहे तो एक्स्ट्रा जास्त द्यावा लागतो बेनेमाळ्याला. म्हणजे तुलनेत उत्पादनाला घेतल्या प्लॉटपेक्षा बेनेमाळा जर असेल तर नत्राची मात्रा जास्त द्यावी लागते.
आणि ते साधारण ऊस तुटायचे 1 महिना आधी, म्हणजे आता आमचा 10 महिन्याचा बेनेमाळा असतो, तर साधारण 9 महिन्यापर्यंत आम्ही तो नत्राचा एक्स्ट्रा जो काही डोसेस असेल, जे VSI असेल किंवा वेगवेगळ्या कृषी विद्यापीठाने जी शिफारस केलेली आहे त्या शिफारशीनुसार तंतोतंत त्याचे पालन करतो. तर सुरुवातीला बांधणीपर्यंत जे काही नत्र पडतं ते रेग्युलर मातीआड वगैरे करून देतो आणि ऊसाची बांधणी झाल्यानंतर प्रत्येक महिन्याला जे काही डोसेस नत्राचे आहेत 9 महिन्यापर्यंत ते सगळे मग आपण ड्रिपच्या माध्यमातून मग देतो. आणि वेळेवर खताचं नियोजन, चांगल्या क्वालिटीचं बियाणं आणि पाणी व्यवस्थापन अगदी काटेकोरपणानं केल्यामुळं अतिशय दर्जेदार आणि चांगल्या क्वालिटीचं बियाणं होतं. त्याशिवाय आपण जे बियाणं निवडून तयार करतो त्यामुळं जे आता गवताळवाढीचे जे आता अलीकडे समस्या आहे, जवळजवळ काय प्लॉटमध्ये 10%, 20% इतकं गवताळवाढीचं प्रमाण असतं. ते बऱ्यापैकी तुम्ही त्याच्यामध्ये कंट्रोल करू शकता. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे जे तुमचं उद्दिष्ट आहे उत्पादन जास्त वाढवायचं, तर जवळजवळ 35 टनापर्यंत त्याच्यामध्ये आपण वाढ करू शकतो. आता उदाहरणच द्यायचं झालं तर आमच्या एका मित्राने आमच्या प्लॉटमधील बियाणं 10 एकराला नेलं होतं त्याने. तर 10 एकराचं त्यांना 1010 टन उत्पादन निघालं, म्हणजे एकरी सरासरी 101 टनाची बसली. त्याच प्लॉटमध्ये लागण खोडवा निघाल्यानंतर आम्हाला असं वाटलं की थोडं बियाणं आपण बदलूया. मग बाहेरून आम्ही बियाणं आणलं आणि ज्या प्लॉटमध्ये एकरी 101 टनाचं 10 टनाची सरासरी ॲव्हरेज बसलेलं होतं, बियाणं बदलल्यानंतर आम्हाला ज्या क्वालिटीचं पाहिजे होतं त्या क्वालिटीचं बियाणं मिळालं नाही. जिथं 10 एकरामध्ये 1010 टन ऊस निघालेला होता, त्याच 10 एकरामध्ये फक्त 650 टन ऊस निघाला. तो शेतकरी अतिशय जातीहून चांगला म्हणून 650 टनापर्यंत तो गेला. काही बाकी शेतकऱ्यांनी ते जे बियाणं वापरले ते 80-90 टनावरनं 55 टनापर्यंत आडसाली ऊसाचं उत्पादन त्यांचं निघालं. तर 1010 टन 10 एकरातलं उत्पादन आणि 750 10 एकरातलं, ह्याचं जर हे बघितलं तर जवळजवळ 350 टनाचा फरक 10 एकरामध्ये पडला. म्हणजे एका एकरामध्ये 35 उत्पादन त्यांना कमी निघालं. तर बेनेमाळा जर चांगला जर वापरला असता तर ते 35 टनाचा गॅप आपण भरून काढलो असतो. तर सगळ्यात महत्त्वाचा हा पाया आहे की चांगल्या उत्पादनाचा. तर जर तुमचं बियाणं जर चांगलं असेल तर तुमची जे काही टार्गेट असतील 100 टन असतील 125 टन असतील तिथंपर्यंत तुम्ही जाऊ शकता. पण बेनेमाळा हा चांगला पाहिजे. जर तुम्हाला करायला जमत नसेल तर अगदी खात्रीशीर जिथं तुमच्या खात्रीनं बियाणं असेल अशा ठिकाणाहून तुम्ही बियाणं आणलं पाहिजे. आणि शक्यतो करून माझं मत आहे की आपण स्वतः जे करतो तशी खात्री बियाण्याची बाहेर कुठं मिळत नाही. तर शक्यतो करून आपण स्वतः बेनेमाळा करण्याचा प्रयत्न शेतकऱ्यांनी करावा. म्हणजे असं झालं की आता रासायनिक खताची जी मात्रा आहे की तुलनेत आपण जे उच्चांकी उत्पादन घेण्यासाठी जे आपण खताची मात्रा देतो त्याच्या तुलनेत नत्राची मात्रा थोडीशी वाढवून द्यावी लागते. स्फुरद आणि पालाशची मात्रा कमी द्यावी लागते. कारण सर्वसाधारण 10 ते 11 महिन्यात आपला बेनेमाळा तुटतो. त्यामुळं पालाश आणि स्फुरद हे खतांची मात्रा कमी ठेवावी आणि जवळपास 9व्या महिन्यापर्यंत नत्राची मात्रा द्यावी, जेणेकरून ज्या बेनेमाळ्यात आपण बियाण्यासाठी वापरणार आहे तो बेनेमाळ्याचा ऊस त्याची उगवण क्षमता चांगल्या पद्धतीने व्हावे, डोळ्यांची साईज चांगल्या पद्धतीने व्हावी आणि जर्मिनेशन चांगल्या पद्धतीने आपल्याला मिळावं. हे ह्याच्या व्यतिरिक्त आता आपण सर्वात महत्त्वाचं आहे की आता वातावरणातील जे बदल आहेत सततचे, त्यामुळं वेगवेगळे नवीन रोग येत आहेत आपल्या ऊसावर, किडी नवीन जाणून येत आहेत. मग ह्याचं नियोजन सुरुवातीपासून कशा पद्धतीने करावं? आता बेनेमाळा किंवा रेग्युलर लागण करत असताना सुरुवातीलाच जे आपण एकरी 2 DAP 1 पोटॅश वगैरे देतो त्याच्याबरोबर तुमचं पिप्रोनिल किंवा क्लोरोट्रानिलप्रोल हे एकरी 4 किलो मिक्स करून आपण देतो. त्यामुळं खोडकिडीचं नियोजन चांगल्या पद्धतीनं होतं आणि एकूण मी 4 वेळा 4-4 किलो त्याचा वापर करतो. आता आपण आज ह्या ज्या प्लॉटमध्ये आहे, आता हा साधारण 15-16 दिवस झाले, आज 16-17 दिवस झाले नर्सरी तयार करून हे लावून केलेले आहे. तर आता बघायला गेलं तर तुम्हाला कुठं ह्याच्यामध्ये खोडकिडी दिसणार नाही. तर त्याच्या मागं आपण सुरुवातीपासून प्रत्येक डोसला, आता एक डोस आता परवा टाकलेला आहे मी, त्याच्या सोबत आपण क्लोरोट्रानिलप्रोल हे वापरलेलं आहे आणि त्यामुळे आता खोडकीड काय दिसत नाही. आणि ऊसाला आपल्याला सर्वात मोठी समस्या खोडकिडीची जास्त असते. कारण खोडकिडी जर प्रमाण जास्त वाढलं तर एकरी जे आपणाला संख्येचं नियोजन आहे ते नियोजन करायला सुद्धा अडचणी येतात. आणि तुम्ही सुरुवातीपासून जर खोडकिडीच्या रोगाचं जर नियंत्रण चांगल्या पद्धतीने केला तर तुम्हाला येणारे फुटवे सशक्त चांगले येतात आणि
ऊसाचा जो तळातून वरपर्यंत जाडी असते ते तुम्हाला एकसारखी मिळते. जर खोडकिडीचं प्रमाण समजा जास्त वाढलं, तुम्ही दुर्लक्ष केला, तर जिथं खोडकीड तुमचे कांडीकीड जे वाढलेलं असतं, तिथं आलेलं असतं, तिथून पुढे बघितलं तर तिथं नंतर कांडी अशी वाकडी होते आणि नंतर वरती जाणारा जो अन्नरस आहे त्याला कमी पडतो आणि नंतर वरती जे कांड असतात ते एकदम छोटे छोटे असे पडतात. म्हणजे तुलनेत ऊस आपला चांगला वाढत नाही. उत्पादनात तुम्हाला सांगायचं झालं तर जवळजवळ 25 ते 30% घट येऊ शकते. तर खोडकिडीचा सुद्धा हा अतिशय महत्त्वाचा म्हणजे नियंत्रण करणं अतिशय गरजेचं आहे. काही वेळा कसं होतं की काही वेळा निसर्गाच्या बदलामुळं इतकं आपण सुरक्षा करून सुद्धा काही वेळा खोडकीड तरी पण काही ठिकाणी दिसते. त्यावेळी आपण ते ट्रायको कार्ड जे मिळतं, मला वाटतं वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटमध्ये मिळतं किंवा आणि काही कृषी विद्यापीठमध्ये वगैरे मिळत असतील, तर ते आपण एक 10 दिवसाच्या अंतरानं जानेवारी फेब्रुवारीच्या दरम्यान उन्हाळा चालू व्हायच्या आधी किमान एक 2 ते 3 वेळा जर ते स्टेपलर करून पानाच्या मागं तर जर तुम्ही चिटकून घेतला, स्टेपलर केला, तर बऱ्यापैकी नंतर जे काय खोडकीड येणार आहे त्याचं आपण नियोजन परत त्या जैविकद्वारे चांगल्या पद्धतीनं करू शकतो. हे झालं किडीच्या बाबतीत. असं रोगांच्या बाबतीत जसं की आता आपल्या 86-32चा थोडासा प्रॉब्लेम कमी राहतो, पण तुलनेत इतर ज्या व्हरायटी आहेत, जे 265 8005 असतील किंवा 10001 असतील किंवा दुसऱ्या व्हरायटी असतील, मग त्याच्यावर पोक्का बोईंग सुरुवातीला येतोय किंवा आय स्पॉट असेल किंवा आणखी वेगवेगळे नवीन नवीन रोग येतात, तांबेरा असतील, ह्यासारखे. मग ह्याच्या नियंत्रणासाठी कशा पद्धतीने थोडंसं नियोजन करावं बेनेमळ्याचं? आता बेनेमळ्याला म्हणजे बेनेमळा जे आपण करतो तो कीड रोगमुक्त विरहित असावा साहजिक आहे. तर त्यानुसार ज्यावेळी तुम्हाला समजा तुम्हाला पोका बोईंग वगैरे दिसत असेल तर त्याच्यामध्ये तुम्ही कॉपर ऑक्सिक्लोराईड असेल, परत कार्बन डायझियम असतील, वेगवेगळे बुरशीनाशक असतील, फॉलिक्युर असतील, ह्याचे तुम्ही अडवून पालटून एक 10 दिवसाच्या अंतरानं फवारणी केला तर ते कंट्रोलमध्ये येतं. त्याचबरोबर ते रेड आय स्पॉट याचं सुद्धा वेळच्या वेळी तुम्ही फवारणीमध्ये जास्त फरक नाही. साधारण तांबेऱ्याला जे स्प्रे करता साधारण ते स्प्रे तुम्ही रेड आय स्पॉट म्हणजे जवळपास जे रोग येत आहेत त्यांना ते सर्वसाधारण एकसारखी बुरशीनाशके चालू शकतात. त्याचं काय एवढं प्रॉब्लेम येतो. आणि कोकाबोंगला सुद्धा तुम्ही कॉपर ऑक्सिक्लोराईड असेल किंवा कार्बन डायझियम असतील, फॉलिक्युर असतील, याची सुद्धा तुम्ही आलटून पालटून स्प्रे करावं. आणि त्याचबरोबर तुम्ही बोरान किंवा कॅल्शियम याचं सुद्धा ज्यावेळी पोकाबंग येतो त्यावेळी सुद्धा ड्रीप जर असेल तर ड्रीपच्या ह्याच्यामधून ते सोडावं करावं, मग फर्टिगेशन करावं, म्हणजे बऱ्यापैकी मग ते कंट्रोलमध्ये येतं. फक्त पोकाबंग जर दिसत असेल तर जे आपण एन वापरतो तो थोडा कमी करावा. कारण एक वेळा काय होतं की आपण प्रमाणापेक्षा जर जास्त नत्राचा वापर केला तर वरील हे औषध वापरून सुद्धा पोकाबंग कंट्रोलमध्ये येत नाही. तर त्यावेळी जर आपण नत्राचं जे प्रमाण आहे ते साधारण मग ते दिसायला सुरुवात झाली तर तुम्ही जे टाकता रेग्युलर डोसेसमध्ये त्याच्यामध्ये 50% कमी करायचं आणि नत्राचं प्रमाण कमी केल्यानंतर तुम्हाला रिझल्ट पण चांगले बुरशीनाशकाचे दिसतील. आणि जर तुम्ही प्रमाण जर कमी नाही केला नत्राचं आणि बुरशीनाशक वरनं स्प्रे केला तरी पण कंट्रोल व्हायला फार दिवस जातात, जवळजवळ 2 ते 3 महिने जातात. आणि त्या दरम्यान जे ऊसाच्या कांड्या पडतात त्या अक्षरशः 1 इंचाच्या कांड्या पडतात आणि बरेचसे ऊस खराब होतात म्हणजे संपूर्ण मरतो. काही ठिकाणी नंतर वारं सुटल्यानंतर जिथं ते रोगाचा अटकाव झालेला असतो, जिथं कांड्या लहान पडलेल्या असतात तो मोडून पडतो. तर हे सुद्धा आपण दक्षता घेणं अतिशय गरजेचं आहे. रासायनिक खतं झाली, कीटकनाशक बुरशीनाशक झाली, जैविक कीटनाशक हे पण झालं. त्याच्या व्यतिरिक्त आपण आता जीवाणू खतांचं संदर्भात थोडं सांगा की बाबा जीवाणू खतांचा वापर कशा पद्धतीने केला पाहिजे, कधी केला पाहिजे. आता जीवाणू खताचा वापर करत असताना तुम्ही बुरशीनाशकाचा जे 22-3 क्लोरो वगैरे आळवणी घेतल्यानंतर रासायनिक आळवणे नाही, ज्यावेळी सुरुवातीला तुम्ही बीज प्रक्रिया करता ती बीज प्रक्रिया केल्यानंतर क्लोरो कार्बन डायझियम वगैरे ते केल्यानंतर ते बियाणं सोकवायचं. ते सुकल्यानंतर तुम्ही परत अशाटोबॅक्टरची तिथं ट्रीटमेंट करू शकता. त्याचे सुद्धा रिझल्ट चांगले आहे. जे बीज प्रक्रियेचा तुम्ही जीवाणू वापर करू शकता करू शकता. ते जर शक्य नसेल तर रोप लागण किंवा कांडी लागण केल्यानंतर मग
तुम्ही NPKची जीवाणू आहेत, अझॅटोबॅक्टर असेल, ॲसिडोबॅक्टर असेल, PSB असेल, KSB म्हणजे KMB पोटॅशचे जीवाणू, हां तर ते तुम्ही त्याचे 2 ते 3 आळवणी आपण करू शकतो. चालते. मग जीवाणू खतांचा म्हणजे सर्वसाधारण रासायनिक खतांचा वापर आणि जीवाणू खतांचा वापर यात किती दिवसाचं अंतर ठेवायला पाहिजे? आता वैयक्तिक मी जीवाणूचा वापर करत असताना हां 30व्या दिवशी, 45व्या दिवशी आणि 60व्या दिवशी हां असं 3 वेळा अझॅटोबॅक्टर असेल किंवा PSB PSB पूरक उपलब्ध करणारे जीवाणू असेल पारश उपलब्ध करा. किंवा पोटॅश उपलब्ध करणारे जीवाणू हां. असेल, यांची तिन्ही एकत्रितपणे हां. असे किमान 3 वेळा तरी हे आपण त्याचे ड्रिचिंग करतो. हां. आणि ती किमान वापरत असताना एका वेळी 1 लिटर वापरतो. हां. 1 लिटर PSB, 1 लिटर KSB, 1 लिटर नंतर उपलब्ध करणारे जीवाणू, असं एका वेळी तिन्ही एकत्रित 1 लिटर आपण वापरतो. असं 3 वेळा म्हणजे किमान 3 लिटर तरी आपण त्याच्यासाठी वापर करतो. त्यामुळं आपणाला जे उपलब्धता आहे, नत्राची उपलब्धता वाढते, जे जमिनीत नत्र ते उपलब्ध करून देतात जीवाणू, त्याचबरोबर पोटॅशची उपलब्धता वाढते, त्याचबरोबर स्फुरद जे जमिनीत द्रव्य स्वरूपात असतो तो सुद्धा उपलब्ध करण्याचं काम हे जीवाणू करत असतात. आणि त्यामुळं जे खत मात्रा असते त्यामध्ये 15-20% तुम्ही कमी सुद्धा करू शकता. म्हणजे खत मात्रा पण कमी झाली आणि दिलेली खतं पण उपलब्ध झाली. त्यामुळं येणारा जो मिनी प्लॉट असेल, ऊस असेल, तुम्हाला उत्पादनामध्ये सुद्धा त्याची चांगल्या पद्धतीनं वाढ होते. बेण्यामेळ्यासाठी संख्या नियोजन कितपत महत्त्वाचं आहे आणि आंतरमशागत कशा पद्धतीने करावी? बेण्यामेळ्याला संख्या नियोजन हे सगळ्यात महत्त्वाचं आहे. संख्या म्हणजे आपण एका स्क्वेअर फुटला 1 ऊस ह्या पद्धतीनं संख्या नियोजन केलं पाहिजे. म्हणजे सर्वसाधारण एका एकरमध्ये 43,560. हां, तर 43,560 आपणाला स्क्वेअर फुटा एवढेच ऊसाची संख्या मिळाली पाहिजे. जवळपास 40,000 43,000 एकरी ऊस संख्या पाहिजे. हो, तर त्यासाठी आपण जे लावण करत असताना एका करेक्ट अंतरावरती करा. आता ह्या ज्या प्लॉटमध्ये आपण लावण केलेलं आहे ते 5 बाय 2 फूट ह्या अंतरावरती केलेलं आहे आणि ते करत असताना मार्किंग करून केलेलं आहे. तुम्ही जर कॅमेरा फिरून बघितला तर तुम्हाला एक समान अंतरावरती दिसेल. आणि मार्किंग करून केल्यामुळं 5 बाय 2 फूट ह्या अंतरावरती मला माहिती आहे की एका एकरमध्ये रोपांची किंवा डोळ्यांची संख्या किती आहे आणि एका बेटामध्ये मला किती ऊस पाहिजे याचं करेक्ट आपण तंतोतंत आपण ऊस ठेवू शकतो. तर तुम्हाला एकरी 43,000 जे ऊसाचे नियोजन करायचं आहे तर त्यासाठी ऊसाची लावण करत असताना सुद्धा तुम्ही मार्किंग करून लावण केलं पाहिजे. तर आपण करेक्ट संख्या जी ऊसाला आपल्याला पाहिजे त्याचं आपण नियोजन करू शकतो. आणि दुर्दैवानं मला वाटतं हे करेक्ट मार्किंग करून लावण करणाऱ्याचे जे शेतकरी आहेत मला वाटतं अखंड महाराष्ट्रात ते बोटावर मोजणे इतपत शेतकरी निघतील. तर माझं मत आहे तुम्ही लागण करत असताना तुम्ही 1.5 फुटावर करा किंवा 1 फुटावर केला तरी चालेल, परंतु सगळे एका समान अंतरावरती पाहिजे. तर हे आपण संख्या नियोजनाच्या दृष्टीनं आपण लक्षात ठेवलं पाहिजे. आता 5 बाय 2 केला तुम्हाला यात किती अपेक्षित संख्या आहेत? म्हणजे एका रोपापासून आता 5 गुणिले 2 10 स्क्वेअर फूट झालं. 10 स्क्वेअर फुटामध्ये आपल्याला 10 ऊस पाहिजे. ओके. म्हणजे त्यावेळेला आपण सर्वसाधारण एकरी 43,000च्या आसपास संख्या आपल्याला मिळू शकते. ठीक आहे. आता संख्या नियोजन झालं, ह्या बाबतीत झालं. मशागत, आंतरमशागत हा कितपत करणं गरजेचं असतं? आंतरमशागत सगळ्यात महत्त्वाचं आहे. आता आपण हे रोप लावून केलेलं होतं. रोप लावून केलेलं असल्यामुळं सुरुवातीला पेसेड डोस काही दिलेले नाही. फक्त इथं खोडकिडीच्या नियंत्रणासाठी जिथं खड्डे काढले त्या ठिकाणी फक्त आपण ते ग्रॅन्युल टाकले, दाणेदार कीटकनाशक. आणि त्यानंतर आता जे 4 दिवसामध्ये जे खताचे जे डोसेस दिले म्हणजे रोप सेट झाल्यानंतर रोप लागण करत असताना खताची मात्रा शक्यतो करून मी देत नाही. साधारण 15 दिवसाने रोप सेट झाल्यानंतर खताची मात्रा देतो. तर हे जे रोप आहे त्या रोपापासून 6 इंच अंतरावरती आपण कुदळीनं चळ मारलेला आहे. ओके. आणि चळ मारून त्याच्यामध्ये आपण खताची मात्रा दिलेला आहे. म्हणजे सर्वसाधारण रोपांच्या पासून 6 इंच अंतरावर कुदळीच्या साहाय्याने अशी चढ मारली आणि इथं मग ते खताची मात्रा दिली. जर सुरुवातीला समजा आपण टाकलो तर एखाद्या वेळेस ते जे रोप असतं त्या मुळांना शॉक बसून रोप वाळण्याचा संभव असतो. ओके.
त्यामुळे शक्यतो करून मग मी काय करतो, रोप लावून असेल तर बेसल डोस ही टाकत नाही. आणि रोप लावल्याच्या 15 दिवसानंतर रोप हे सेट झाल्यानंतर मग सुरुवातीचा बेसल डोस आणि 1 महिन्याचा जे काय आपण युरिया, पोटॅश, अमोनियम सल्फेट वगैरे टाकतो, हे सगळे एकत्रितपणे मग ह्या चळीमध्ये टाकून मग मुजवून घेतो. कांडी लागण्याच्या बाबतीत कसं करावं? कांडी लागण करत असताना जर बेनेमाळ्याला तुम्ही सरळ चळ मारायची आणि चळ मारत असताना त्याच्यामध्ये एकरी 4 किलो क्लोरोट्रा निलेप्रोल, 2 पोती DAP आणि 1 पोटॅश हे ह्या चळीमध्ये टाकायचं आणि ते नंतर बुजवून घ्यायचं. आणि बुजवून घेतल्यानंतर वरती मार्किंग करून तुम्ही त्या मार्किंगच्या खाली तुम्ही डायरेक्ट मग लागण करायचं त्याच्यामध्ये. अशा सर्वसाधारण किती डोसेस द्यायला पाहिजेत की बेनेमाळ्यासाठी? बेनेमाळ्याला तसं मागाशी सांगितलं तसं जवळजवळ 9 महिन्यापर्यंत जवळजवळ 8 ते 9 डोसेस होतात. तर साधारण ऊसाची मोठी बांधणी झाल्यानंतर पुढले जे डोसेस आहेत ते सगळे आपण ड्रिपद्वारे देतो. आणि जर तुमचे ड्रिप नसेल तर मग जितकं शक्य आहे तेवढं मग आपण आतमध्ये जोपर्यंत जाता येत आहे तोपर्यंत मग आपण नत्राची मात्रा देऊ शकतो, तिथून पुढे देऊ शकत नाही. मग तुम्ही पाटाच्या पाण्यातून ड्रममध्ये बॅरेल वगैरे पाणी सोडून त्याच्यामध्ये मग प्रत्येक महिन्याला तुम्ही एक चावी त्याला बसवून देऊ शकता. पाटपाण्यानं मग तसं तुम्ही देऊ शकता. पण ड्रिपद्वारे अतिशय व्यवस्थित पाटपाण्यापेक्षा ॲक्युरेट होतं ते. आपण सर्वसाधारण भरती म्हणजे मशागती, आंतरमशागतीपर्यंत करतो. त्यानंतर पुढचं नियोजन जे असतं की आपण डेली प्रॅक्टिसेसमध्ये ऊसाच्या, आता ते ऊसाच्या बांधण्याचा पण विषय आहे. आता तो पहिला डोस हा ह्या बाजूला दिला. आता नंतर काय करतो मी, आता नंतर हे रोप लावून आहे, साधारण कांडी लावून केला तर 65व्या दिवशी जेटा मोडायला येतो. बरोबर. आणि रोप लावून केल्यानंतर आपल्याला 20 दिवस जास्त लागतात, कारण सेट व्हायला 15-20 दिवस जात असतात. तर बरोबर आता लावून केल्यापासून, रोप लावून केल्यापासून बेडवरती केल्यापासून 85 दिवसांनी बरोबर आता हे आपण जेटा काढणार आहे. म्हणजे रिप्लांटेशन करून किती दिवशी काढणार आता जेटा सर्वसाधारण? आता प्लॉटमध्ये ते 60व्या दिवशी जातं ते. साधारण 55व्या दिवशी येईल. आणि बेडवरती 1 महिना झालेला होता. ओके. तर बरोबर मग हा रोप लावून बेडमध्ये केलेल्या तारखेपासून 85 दिवसाला हा जेटा मोडणार. कांडी लावून केला असेल तर 65व्या दिवशी हा जेटा काढायचा. आणि नंतर मग जे आपण दुसरा जो खताचा हप्ता देणार आहे तो चळ न काढून देता परत ह्या वरंब्याच्या ह्या साईडला दाखवा जरा. वरंब्याच्या ह्या साईडला आपण 2 पोती 12-32 1 युरिया, 1 अमोनियम सल्फेट आणि 1 पोटॅश देणार आहे. आणि ते दिल्यानंतर आता ह्या साईडचं जे वरंब्याची माती आहे ती त्या खतावरती थोडं थोडं आपण असं ढकलत जाणार आहे, थोडी थोडी कुदळीच्या साह्याने. आणि ते ढकलत असताना थोडा हे जे जेटा मोडल्यानंतर जे फुटवे आहेत साईडचे त्याला थोडी थोडी अशी भर लागत गेली पाहिजे. म्हणजे खत हे खताचा डोसेस मातीआड झाला आणि त्याचबरोबर ह्या फुटव्यांना थोडी थोडी भर लागली, हलकी माती लागली. आणि ह्यानंतर परत 85 म्हणजे परत 15 दिवसांनी परत ह्या बाजूला आपण सूक्ष्म अन्नद्रव्याचा डोसेस देतो, ज्यामध्ये झिंक, फेरस, मॅग्नेशियम, बोरॉन, गंधक हे सर्व शेणखतामध्ये मिक्स करून आपण ठेवतो. आणि ते ठेवल्यानंतर परत या बाजूला परत ते सूक्ष्म अन्नद्रव्य ह्या बाजूला टाकायचे. आणि ह्या बाजूची जी माती आहे ही थोडी थोडी त्या वरती अशी टाकत जायची. आणि ते टाकत असताना परत आणखीन एक वेळ ह्या फुटव्यांना थोडी थोडी ती जी माती लागली पाहिजे. म्हणजे अशी हलकी माती दोनदा लागल्यामुळं फुटव्यांना जाडी मदत. आणि 2 वेळा ही माती लागल्यामुळं हा वरंबा जवळजवळ 60%च राहतो, 40% माती लागलेली असते. आणि त्यानंतर या वरंब्यावरती जर कांडी लागण असेल तर साधारण 105 दिवसांनी आपण ह्या वरंब्यावरती पॉवर टिलर रिव्हर्स मारतो. पॉवर टिलर रिव्हर्स मारल्यानंतर ऊसाच्या पेटामध्ये माती उडली जाते. आणि ज्या ऊसाचे 2 ते 3 कांडीवर जो ऊस असतो जवळजवळ 2.5 कांड्या त्याच्यामध्ये मुजून जातात. सर्वसाधारण खालना 5-6 इंचापर्यंत ऊस मुजून जातो आणि गड्डा मुजून जातो. आणि रोप लावून असेल तर 105 दिवसाच्या प्लस 15 ते 20 दिवस तुम्हाला लेट 1,600 दिवसापर्यंत ते करावं लागतं. आणि ते झाल्यानंतर परत 1 महिन्यानं परत आम्ही त्याच्यामध्ये रेझर घालतो. रेझर घातल्यानंतर काय होतं, ज्यावेळी पहिल्यांदा आपण पॉवर टेलर मारतो याच्यामध्ये त्यावेळी असा उभा खडा बेड तयार झालेला असतो, परंतु खाली त्याला सपोर्ट मुळीला मिळालेले नसते. मग ते पॉवर टिलरने जसं पहिलाच आपण 3
3-3.5 फुटाला रेझर घालतो शेवटी हां. साईडला मुळ्याला अशी माती दाबून घ्या. माती दाबून घ्यायला. तर त्या पद्धतीने ह्याला शेवटी परत आपण पॉवर टिलरच्या त्याचा रेझर मिळतो हां. तो रेझर परत त्याच्यामध्ये घालायचा. म्हणजे साईडला माती हां. सरी लागून आणि- हां. जाते. जो खडा बेड झालेला असतो हां. त्याला परत साईडून हां. खाली मुळीला थोडी भर लागते. आणि जर तुम्ही नाही लावला तर ते मुळ्या वगैरे कम्प्लीट उघड्या पडतात आणि त्याला भक्कमपणा येत नाही. थोडं थोडं मुळीला पण असं सपोर्ट देतं ते. ओके. आणि तो हां. उलटा यू आकाराचा हां. बेड तयार होतो. आणि एक आकार प्राप्त होतो, त्याला गुलाई येते त्याच्यामध्ये आणि एक भक्कमपणा येतो त्याच्यामध्ये. तर मशागत सुद्धा अतिशय महत्वाची महत्वाचे. जर मशागत नाही चांगला झाला तर थोडं जरी ऊन वारं वगैरे सुटलं मार्च एप्रिल मे महिन्यामध्ये तर मुळा सकट उकडून जाऊ शकतो. पडू शकतो. त्यामुळं हा सुद्धा पॉईंट त्यात अतिशय महत्वाचा आहे. तुमची बांधणी चांगली झाली पाहिजे. मग ह्याच्यानंतर पुढचं प्रॅक्टिस येतं की पाचट काढणे. सर्वसाधारण बियाणे म्हणतात की म्हणजे पाचट काढलेलं बियाणं वापरून असं म्हणतात. तर आपण हे पाचट काढणे कितपत योग्य आहे बियाणे मळ्याचं काय काय त्याबद्दल कसं काय काय थोडंसं मार्गदर्शन. बियाणे मळ्यात सगळ्यात महत्वाचं म्हणजे पाचट अजिबात काढलं नसलं पाहिजे. पाचट काढायचंच नसतं. ज्याचं तुम्हाला पाचट काढायचं असेल तर सुरुवातीच्या टप्प्यामध्ये गुडपाला फक्त तुम्ही काढू शकता. तळातील 1-2 कांडी जास्तीत जास्त आणि ते काढत असताना बारीक सारीक ऊस तुम्ही काढून घ्या त्याच्यामध्ये. संख्या जास्त झाली. हा संख्या जास्त झाल्या असेल तरी पण तुम्ही मर लागले. हा त्यावेळी तुम्ही संख्येचं पण नियोजन करू शकता. हां. उदाहरणार्थ समजा 5x2 वर तुम्ही बेनेमाळा केलेला असेल हां. आणि पाचट काढताना समजा तुम्हाला एका बेटामध्ये 15-16 जर ऊस दिसत असतील हां. तर ते तुम्हाला संख्या जास्त होते तुम्हाला त्या. सर्वसाधारण आपल्या एका गड्ड्यात 10 ते 11 ऊस तर पाहिजे. आपणाला शक्यतो करून 10 ते 11च्या वरती जायचंच नाही. म्हणजे एका स्क्वेअर फुटला 1 ऊस पाहिजे हे डोक्यात आपण पक्क ठेवायचं. आणि ज्यावेळी गुडपाला काढतो त्यावेळी मग बारीक सारीक समजा अतिरिक्त ऊस असेल तर तो त्यावेळी काढून त्याचं नियंत्रण करायचं. म्हणजे संख्या नियोजन पण त्यावेळी पण होते आणि पाचट फक्त बुडपाला तेवढंच गुडपाला काढायचं. पाचट अजिबात काढायला नाही कारण बियाण्याला पाचट काढलेलं बियाणं हेच म्हणजे बियाण्याला योग्य नाहीच. शास्त्रज्ञाच्या मते अजिबात पाचट काढलं नसलं पाहिजे. मित्रांनो आपल्या संत तुकाराम महाराजांनी जसं सांगितलं की शुद्ध बीजापोटी फळे रसाळ गोमटी त्याच पद्धतीनं जर बियाणे मळ्याचं व्यवस्थापन चांगल्या पद्धतीनं केला तर आपल्याला जे उत्पादन अपेक्षित घ्यायचं आहे म्हणजे चांगलं ऊसाच्या बाबतीत चांगलं टनेज उत्पादन घ्यायचं आहे की पश्चिम महाराष्ट्रात बहुतांश शेतकरी असे आहेत की जे एकरी 100 टनपेक्षा जास्त उत्पादन घेणारे आहेत. त्याच पद्धतीनं जर करायचं असेल तर सर्वात महत्त्वाचा मुद्दा येतो तो बेणे. आणि त्यासाठी आताच आपले सुरेश अण्णांनी आपल्याला जी बियाणे मळ्या व्यवस्थापनाबद्दल जी माहिती सांगितली त्याबद्दल 2 मिनिटं सांगणार. हां बरं ठीक आहे. आणखीन एक बियाण्याबद्दल मला सांगायचं आहे. जे आपण बियाणं वापरणार आहे 9 महिन्यापर्यंत नत्राचा डोस दिल्यामुळं ते डोळे वगैरे चांगले फुगीर होतात आणि तुमचे ग्लुकोजचं प्रमाण त्याच्यामध्ये वाढतं, नत्राचं प्रमाण वाढतं. त्यामुळे उगवण शक्ती चांगली होते आणि अगदी जलदरित्या कोंब उगवून येतात. जेवढा प्लॉट जलद उगवून येईल ती पुढल्या तुमच्या चांगल्या उत्पादनाची नांदी आहे असं आपण समजायचं. आणि बियाणं सुद्धा जे तुम्ही सिलेक्शन करता ते तुरा आलेला नसावा, खोडव्याचा नसावा, परत त्याला मुळी सुटलेली नसावं, एकदम म्हणजे 10 महिन्याच्या पुढलं नसावं. जास्तीत जास्त 11 महिन्यापर्यंत तुम्ही बियाणं वापरू शकता. त्यानंतर ते बियाणं तुम्ही वापरू नका. हे मला एक आपणाला सांगणं आहे त्यामध्ये. धन्यवाद अण्णा. मित्रांनो अशा पद्धतीने तुम्ही जर बियाणे मेळ्याचं व्यवस्थापन केला तर तुम्हाला जे अपेक्षित उत्पादन घ्यायचं आहे चांगलं टनेज घ्यायचं आहे ऊसाच्या बाबतीत तर ते तुम्ही घेऊ शकताय. आणि जर काय तुम्हाला आणखी माहिती पाहिजे असेल तर डायरेक्ट सुरेश अण्णांनी फोन करून माहिती विचारू शकताय. अण्णा तुमचा नंबर सांगा. माझा नंबर 94-037 25-999 या नंबरवरती तुम्ही मला संपर्क करू. धन्यवाद.